भाजपची 99 उमेदवारांची महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। जागा वाटप ठरलेलं नसताना भाजपची ही यादी आली आहे। त्यात विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली आहे। त्यापैकी काही नावांची विशेष चर्चा होताना पाहायला मिळते। पाहूयात यादीत कोणाची नावं आहेत, कोणाला संधी दिली गेली आहे, तर कोणाचं तिकीट कापलं गेलं आहे। तर भाजपच्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तिथले विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापण्यात आले, त्यामुळे या नावाची चर्चा होते। शहाद्यामधून राजेश पाडवी, नंदुरबारमधून विजयकुमार गावित, धुळे शहर अनुप अग्रवाल हे एक नवीन नाव यावेळी पाहायला मिळतं। सिंदखेड्यामधून जयकुमार रावल, शिरपूर काशीराम पावरा, रावेर अमोल जावळे हे देखील नाव नवीन पाहायला मिळतं। भुसावळ संजय सावकारे, जळगाव शहर सुरेश भोळे, चाळीसगाव मंगेश चव्हाण, जामनेर गिरीश महाजन यांना पुन्हा 7व्यांदा संधी देण्यात आली आहे। चिखलीमधून श्वेता महाले, खामगावमधून आकाश फुंडकर, जळगाव जामोदमधून संजय कुटे, अकोला पूर्व रणधीर सावरकर, धामणगाव रेल्वे प्रताप अडसद, अचलपूरमधून प्रवीण तायडे, देवळीमधून राजेश बकाने, हिंगणघाटमधून समीर कुणावार, वर्ध्यातून पंकज भोयर, हिंगण्यातून समीर मेघे, नागपूर दक्षिणमधून मोहन माते, नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे, तिरोरा मतदारसंघातून विजय रहांगडाले, गोंदियामधून विनोद अग्रवाल, अमगावमधून संजय पुरम, आमोरीमधून कृष्णा गजबे, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे। लोकसभेला त्यांचा पराभव झाला होता। चिमूरमधून बंटी भांगडिया, वाणी मतदारसंघातून संजीव रेड्डी बोकुडवार, राळेगावमधून अशोक उईके, यवतमाळमधून मदन येराराव, किनवटमधून भीमराव केरम, भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना संधी दिली गेली आहे, त्यामुळे या नावाची देखील चर्चा होते। नायगावमधून राजेश पवार, मुखेडमधून तुषार राठोड, हिंगोलीतून तानाजी मुटकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, परतूरमधून बबनराव लोणीकर, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे, फुलंब्रीमधून अनुराधाताई अतुल चव्हाण हे एक नवीन नाव यावेळी पाहायला मिळत आहे। औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूरमधून प्रशांत बंब, बगलांमधून दिलीप बोरसे, चांदवडमधून राहुल आहेर, नाशिक पूर्वमधून राहुल उत्तमराव ढिकले, नाशिक पश्चिममधून सीमाताई हिरे, नालासोपाऱ्यातून राजन नाईक, भिवंडी पश्चिममधून महेश चौगुले, मुरबाडमधून किशन कथोरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा कालू गायकवाड, गणपत गायकवाड यांचं तिकीट भाजपने कापलंय आणि त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना येथे तिकीट देण्यात आलं। डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण, ठाण्यातून संजय केळकर, ऐरोलीमधून गणेश नाईक, बेलापूरमधून मंदा म्हात्रे या ठिकाणी देखील गणेश नाईक नाराज असल्याची चर्चा होती, पण नाही, दोन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं गेलं। दहिसरमधून मनीषा चौधरी, मुलुंडमधून मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर, मालाड पश्चिममधून विनोद शेलार हे आशिष शेलार यांचे भाऊ आहेत, त्यामुळे एकाच वेळी दोन भावांना भाजपने तिकीट दिलेलं पाहायला मिळतंय। गोरेगावमधून विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिममधून अमित साटम, विलेपार्ले पराग अळवणी, घाटकोपर पश्चिम राम कदम, वांद्रे पश्चिम आशिष शेलार, सायन कोळीवाडा कॅप्टन आर तामिल सेल्वन, वडाळ्यातून कालिदास कोळंबकर यांना पुन्हा संधी दिली गेली आहे। मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर, पनवेल प्रशांत ठाकूर, उरण महेश बालदी, दौंडमधून राहुल कुल, चिंचवडमधून शंकर जगताप, विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचं तिकीट कापून चिंचवडमधून शंकर जगताप यांना संधी दिली गेली। भोसरीमधून महेश लांडगे, शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे, कोथरूडमधून चंद्रकांत दादा पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे, शेवगावमधून मोनिका राजळे, राहुरी येथून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंद्यातून प्रतिभा पासपुते, विद्यमान आमदार बबनराव पासपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पासपुते यांना संधी दिली गेली आहे। कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना संधी दिली आहे। केजमध्ये नमिता मुंदडा, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, औसामधून अभिमन्यू पवार, तुळजापूरमधून राणा जगजित सिंग पाटील, सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख, अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख, मान जयकुमार गोरे, कराड दक्षिण अतुल भोसले, सातारा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, कणकवलीमधून नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक, इचलकरंजी राहुल प्रकाश आवाडे, मिरजमधून सुरेश खाडे, सांगलीतून सुधीर दादा गाडगीळ यांना अशा प्रकारे भाजपने संधी दिली आहे। या नावांविषयी, विद्यमान आमदारांना संधी दिली याविषयी आणि ज्यांची तिकीट कापली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।